नमस्कार मित्रांनो. तर मित्रांनो, यावर्षी बरेच शेतकऱ्यांना सरीवरंबा पद्धतीने सोयाबीनची लागवड करायची असेल त्यांच्यासाठी आपण आजचा व्हिडिओ जे आहे हे खास करून बनवलेला आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर मित्रांनो, सरीवरंबा करताना 3 गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या त्या ठिकाणी लक्षात घ्यायच्या आहे. पहिली म्हणजे आपली जमीन कशी आहे यानुसार आपल्याला सरीवरंबा ही पद्धत जी आहे ही करता येईल. तर त्याच्यामध्ये जमिनीच्या प्रकारामध्ये 3 प्रकार मोडतात. ते म्हणजे एक जमीन हलकी जमीन, एक मध्यम स्वरूपाची आणि एक भारी जमीन, असे 3 प्रकार पडतात. आणि तिन्ही प्रकारामध्ये तुम्हाला वेगवेगळे अंतर म्हणजे वेगवेगळे साईजचे जे बेड आहेत हे आपल्याला करता येतील. जर आपली जमीन एकदम हलकी असेल, आपल्या शेतामध्ये पीक जर वाढत नसेल, तर अशा ठिकाणी तुम्हाला 4 फुटाच्या बेडवर 3 लाईनीचा प्रयोग जे आहे सोयाबीनमध्ये करता येईल. आणि सरी करताना साधारण तुम्हाला बेडची जी उंची म्हणतो आपण ही साधारण 6 इंचापेक्षा जास्त उंच नको याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. त्याचबरोबर तुमची जमीन जर मध्यम स्वरूपाची असेल तर साधारण तुम्हाला 2 प्रकारे त्या ठिकाणी बेड घेता येईल. ते म्हणजे 3.5 फुटाचा आणि 4.5 फुटाचा या पद्धतीचा बेड जे आहे हे तुम्हाला घेता येईल. जर तुम्ही 2 लाईनी घेत असाल तर साधारण तुम्हाला 3.5 फुटाचा बेड त्या ठिकाणी करावे लागेल. आणि जर तुम्ही 3 लाईनी घेत असाल, जमीन मध्यम ते भारी जमीन असेल, तर तुम्हाला 3 लाईनी घ्यायची असेल तर साधारण तुम्हाला 4.5 फुटाचा जे बेड आहे हे तुम्हाला त्या ठिकाणी घ्यावा लागेल. म्हणजे जी आपली रोपाची संख्या आहे त्याचबरोबर पिकामध्ये दाटी झाली नाही पाहिजे या गोष्टीसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात घेऊन सरीवरंब्याचं नियोजन जे आहे हे करायचं आहे. त्याचबरोबर बरेचदा काय होते की जे शेतकरी नवीन असतात सरीवरंब्यामध्ये त्यांना सर्वात अडथळा जे म्हणजे आहे ते तण व्यवस्थापनाचं असते. कारण की तण व्यवस्थापनामध्ये सर्वात जास्त शेतकरी सरीवरंब्यामध्ये चुका करतात. आणि पहिल्या वर्षी जर सरीवरंब्यामध्ये जर फेल गेलं तर तो व्यक्ती किंवा मग तो शेतकरी जे आहे ही पुन्हा सरीवरंबा करायला बघत नाही. म्हणून तुम्हाला सरीवरंब्यावरचं तणाचे नियंत्रण जे आहे हे व्यवस्थितपणे पद्धतशीरपणे तुम्हाला वेळोवेळी करावे लागेल. त्याच्यामध्ये तुम्हाला उगवणीपूर्व तणनाशक कंपल्सरी मारावं लागेल. त्याचबरोबर उगवणीनंतरसुद्धा तणनाशकाचा वापर करावा लागेल. बरेच शेतकरी काय करतात की आणखी सरीवरंबा करतात परंतु त्याच्यामध्ये डवरणी कोळपणी जी आहे ही कामं जी आहेत ही बैला सहाय्याने करत असतात. परंतु ही चूक तुम्हाला त्या ठिकाणी करायची नाही. फक्त तणनाशकावर तुम्हाला त्या ठिकाणी संपूर्ण नियोजन जे आहे हे करायचं आहे. आणि सरीवरंब्यावर जे खताचे व्यवस्थापन आहे तर हे कसं करायचं. बरेच शेतकरी असं सुद्धा करतात की जेव्हा आपल्याला सरी काढायची आहे म्हणजे बेड पाडायचे आहेत त्याच्या अगोदर खतं जे आहेत हे फेकून देत असतात, नंतर सरी ओढत असतात. तर त्याच्यामध्ये एक महत्त्वाचं आहे ते म्हणजे जर तुम्ही सरीवरंबा म्हणजे साधारण बेड जर पाडत असाल साधारण तुम्हाला मेच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुम्हाला खतं फेकून बेड जे हे पाडता येतात. जर तुम्ही लवकर जर बेड पाडत असाल आणि खतं जर अगोदर फेकून देत असाल, जर अशा वेळेस जर मान्सूनपूर्व जर पाऊस पडला तर त्या ठिकाणी तुमचं खतं जे आहेत हे ॲक्टिव्ह त्या ठिकाणी होतात. म्हणून ज्या शेतकऱ्यांची पेरणी साधारण 15 जूनच्या नंतर जर होत असेल त्या शेतकऱ्यांनी शक्यतोर बेड पाडताना खतं जे आहेत हे देऊ नका. जर खतं तुम्हाला द्यायचं असेल साधारण तुम्हाला लागवडीच्या 1 दिवस अगोदर 2 दिवस अगोदर तुम्ही बेडवर फेकून देऊ शकता किंवा मग टोकन मशीनच्या सहाय्यानेसुद्धा तुम्ही खतं जे आहेत हे पिकाला देऊ शकतात, जे आपण बेसल डोस म्हणतो तो. तर अशा पद्धतीने तुम्हाला खताचे व्यवस्थापन हे जे आहे हे करायचं आहे. आणि बरेच शेतकरी आणखी एक सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे आता टोकन तर करायचे आहे पण त्याच्यामध्ये अंतरसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. बरेच शेतकरी आता वेगवेगळ्या याच्यामध्ये आपल्याला जर लागवड करत असाल, जर तुमची जमीन भारी स्वरूपाची असेल तर तुम्हाला याच्यामध्ये अंतर किती घ्यायचं आहे. भारी जमीन असेल 3.5 फुटाचा बेड असेल तर साधारण तुम्हाला 2 रोपातील अंतर जे आहे हे साधारण 7 इंच ते 8 इंचपर्यंत घ्यायचं आहे. एका ठिकाणी रोपाची संख्या असली पाहिजे 3 ते 4 रोपाची संख्या तुमची असली पाहिजे. जर तुमची जमीन मध्यम स्वरूपाची असेल तर 2 रोपातील अंतर तुम्हाला साधारण 6.5 इंच घ्यायचे आहे. म्हणजे मशीनचे 2 दातं काढायचे आहेत. तर या पद्धतीने तुम्हाला 2 रोपातील अंतर घेता येईल. जर तुमची जमीन हलकी स्वरूपाची असेल तर 2 रोपातील अंतर साधारण तुमचे 5.5 इंच असले पाहिजे. एका ठिकाणी रोपाची संख्या असली पाहिजे 3. म्हणजे वेगवेगळ्या अंतराने म्हणजे वेगवेगळे बियाण्याची रोपाची संख्यासुद्धा तेवढंच महत्त्वाची त्या ठिकाणी तुम्हाला करावी लागेल. तर अशा पद्धतीने तुम्हाला सरीवरंब्यामध्ये रोपाची संख्यासुद्धा तेवढीच मेंटेन करावी लागेल. संपूर्ण गोष्टी ज्या आहेत हे वेळोवेळी तुम्हाला कराव्या लागतील. कारण की सरीवरंब्यामध्ये सगळ्या गोष्टी परफेक्ट झाल्या तर सरीवरंब्यामध्ये सक्सेस ज्याला म्हणतो आपण हे होत असते. कारण की 1 वर्ष सरीवरंबा केला आणि पुन्हा ज्या पद्धतीने आपण पारंपरिक होतो त्या पद्धतीमध्ये यायची जरूरत पडणार नाही याची तुम्हाला थोडीशी काळजी घ्यावी लागेल. कारण की असे सुद्धा शेतकरी मी पाहिलेले आहेत की 1 वर्ष फक्त सरीवरंबा केला, तणाच्या व्यवस्थापनामध्ये फिसकलं तर पुन्हा ते पारंपरिकमध्ये पुन्हा रिटर्न येत असतात. म्हणून या गोष्टी तुम्हाला काळजीपूर्वक जी आहे ही तुम्हाला
त्या ठिकाणी करावे लागतील. तर मित्रांनो, अजून एक शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक प्रश्न असेल, ते म्हणजे यावर्षीचा जो पावसाळा आहे तो कमी स्वरूपाचा असल्यामुळे यावर्षी सरीवरंबा पद्धत सक्सेस राहील का, याच्याबद्दल काही शेतकऱ्यांच्या मनामध्ये संशय किंवा मग विचार डोक्यामध्ये येत असतील, त्यांच्यासाठी सुद्धा महत्त्वाचा आहे. तो म्हणजे सरीवरंब्यामध्ये एक फायदा आहे, तो म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनात असं असेल की सरीवरंबा जर केला तर पाऊस कमी पडला आणि याच्यामध्ये जास्त नुकसान होते. परंतु त्याच्यामध्ये नुकसान मी तर म्हणेल प्लेन जमिनीवरपेक्षा सरीवरंब्यामध्ये नुकसान याच्यामध्ये कमी होते. कारण की सरीवरचा जो भाग आहे, जो म्हणजे गादी वाफा ज्याला म्हणतो आपण, त्याच्यावरचा भाग जे आहे कंटिन्यू ओलावा टिकून ठेवलेला आपल्याला बघायला मिळते. त्याचबरोबर अतिरिक्त पाणीसुद्धा झालं तर त्याच्यामध्ये जमीन चिबडणे किंवा मग जेवढा पुरेसा ओलावा जमिनीमध्ये पाहिजे तेवढाच ओलावा त्या ठिकाणी बेड हे धरून ठेवते. त्याच्यामुळे नुकसानीचं जे प्रमाण आहे हे सरीवरंब्यामध्ये पारंपरिकपेक्षा कमी बघायला मिळते. म्हणून पाऊस कमी असो किंवा जास्त असो, त्या ठिकाणी सरीवरंबा पद्धत जी आहे ही तुम्हाला 100% फायद्याची तुम्हाला बघायला मिळते. तर मित्रांनो, सरीवरंबा पद्धतीमध्ये कसल्याही प्रकारची जर तुम्हाला अडचण असेल किंवा मग सरी पाडताना कसल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येत असेल तर माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेला आहे. त्या ठिकाणी तुम्ही जाऊन मला बेड पाडताना जरी खूपच इमर्जन्सी असेल त्या ठिकाणी तुम्हाला बेड पाडताना एकदा अवश्य फोन करा. कारण की एखाद्या वेळेस काय होते की आपला 3.5 फुटाचं सरी पाडायचं असते आणि ट्रॅक्टरवाला ते जमत नाही, किंवा मग एखाद्या वेळेस काय असते की ट्रॅक्टरचे जे चाकं म्हणतो किंवा मग ट्रॅक्टर मोठा असणे, अशामध्ये थोडंसं प्रॉब्लेम सरीमध्ये पाडण्यामध्ये अडथळा जी म्हणतो आपण हे येते. त्याच्यामुळे 3.5चा पाडा जातो आणि पडतो तो 4चा. मग अशावेळी नुकसान जे आहे आपलं त्या ठिकाणी बघायला मिळते. म्हणून जर तुम्हाला परफेक्ट जर होत असेल तर तुम्ही स्वतः करून घेऊ शकता, किंवा मग एखाद्या वेळेस जमत नसेल तर एकदा नक्की त्यावेळेस फोन करा. म्हणजे आपण ड्रायव्हरलासुद्धा सांगता येईल की आपल्याला या पद्धतीने जर ट्रॅक्टर जर केलं म्हणजे किंवा चालवलं तर त्या ठिकाणी परफेक्ट बेड जे आहे हे आपले पडू शकतात. आपण त्या ठिकाणी ड्रायव्हरला जे हे सांगू शकतो. तर या संपूर्ण गोष्टीची आपण पद्धतशीरपणे आपल्याला यावर्षी खरीपमध्ये जे आहे हे कराव्या लागतील. आणि संपूर्ण बियाण्याची निवडसुद्धा आपण लवकरच व्हिडिओ घेऊन येणार आहोत. बऱ्याच शेतकऱ्यांना एकदम परफेक्ट नियोजन पाहिजे असेल तर चॅनललासुद्धा सबस्क्राईब करून ठेवावं लागेल. कारण की यावर्षी आपण स्टेप बाय स्टेप जे व्हिडिओ आहेत आपले हे कंटिन्यू आता इथून पुढे आपले येत राहतील. बरेच आपला जो काळ होता मधला तो आपला व्हिडिओ एकदम स्टॉप झाले होते. म्हणजे थोडंसं काही वैयक्तिक कामं असतील किंवा मग वैयक्तिक काही असतील आपल्या, त्याच्यामुळे आपण व्हिडिओ बनवू शकलो नाही. तर आता इथून पुढे जे आहेत आपले व्हिडिओ जे आहेत हे कंटिन्यू आपले येत राहतील. म्हणजे स्टेप बाय स्टेप आपण फक्त सोयाबीनमध्ये आपण जास्तीत जास्त आपले व्हिडिओ सरीवरंब्यामधले लागवडीचे, खताचे व्यवस्थापन, फवारणीचे व्यवस्थापन, संपूर्ण गोष्टी आपण वेळोवेळी जे आहेत हे घेणार आहोत. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर मित्रांनासुद्धा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून जे शेतकरी यावर्षी सरीवरंब्यामध्ये किंवा मग सोयाबीनची लागवड करणार आहेत त्यांच्यासाठी व्हिडिओ जो आहे हे आपला फायद्याचा ठरणार आहे. त्याचबरोबर त्यांनासुद्धा एक मदत म्हणून हा व्हिडिओ आपला एक सपोर्ट म्हणून त्यांनासुद्धा आपले कामी पडणार आहे. तर एवढंच आपण आजच्या व्हिडिओमध्ये. बस पुढचा व्हिडिओ घेऊ आपण बियाणं निवड आणि व्हेरायट्या या विषयी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. धन्यवाद.